नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओमकार. तर तुम्हाला थंबनेल बघून विषय समजलाच असेल. तर आजचा विषय काय मित्रांनो, तर तुमच्या ऊसाची जाडी कसं वाढवायची. जर तुमचा ऊस 3-4 महिन्याचा ऊस असेल, तर तो तिची जाडी कसं वाढवायची. मोठा ऊस असला तर पण काय विषय नाही, वाढवू शकता तुम्ही. आणि त्यासोबतच ऊसाची कोणती काळजी घ्यावी आणि कशामुळे ऊसाची हाईट खुटत्या, हे सगळं सांगतो. फक्त ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि कोणता डोस टाकावा त्यानं आपली ग्रोथ स्पीड होते. आता डोस तर मी टाकायच्या बद्दल बोलणार नाही, कारण का तर रसायन खतांचे तुम्ही रेट बघितलाय पूर्ण गगनाला पोहोचल्यात. तर आपण घरच्या वस्तूंपासून कसं म्हणजे हाईट आणि ग्रोथ कसं वाढवायची सगळं डिटेल सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्हाला पहिला मी विषय सांगतो. तर पहिला तुम्ही स्लरी करू शकता. स्लरी करून तुम्ही तुमच्या उसाला वापरू शकता. स्लरी कसं करायचं माहित नसलं तर आता तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तर मित्रांनो, एकराच्या हिशोबाप्रमाणे मी सांगत आहे. तर तुम्हाला काय करायचंय, 10 किलो 10 किलो गाईचं शेण घ्यायचंय. जसं की ताजं शेण घ्यायचंय आणि 10 किलो गोमूत्र घ्यायचंय आणि 200 लिटर पाण्यात मिक्स करायचंय. 200 लिटर पाण्यात हे मिक्स करायचं आहे आणि त्यासोबतच 2 किलो गूळ घ्यायचा आहे. 2 किलो गूळ ह्यात घालायचा आहे आणि दीड किलो बेसन पीठ घ्यायचंय. हे पण त्यात घालायचं आहे आणि सगळं मिक्स प्रॉपर तुम्हाला 200 लिटर पाण्यात मिक्स करून एका बॅरलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला 7 दिवस एका जागेला सावलीच्या जागेला ठिकाणी ठेवायचं आहे ही स्लरी. तर ह्याला दिवसातनं 2दा हलवून घ्यायचं आहे. 2दा म्हणजे ढवळायचं आहे पूर्णपणे, पद्धतशीर ढवळायचं आहे. ही स्लरी तुम्हाला उसाला सोडायची आहे. ही सर बेस्ट रिझल्ट आहेत, कारण एक डोस टाकल्यावानी ह्याचा रिझल्ट येतोय. जसं की युरिया टाकल्यावानी म्हणा, काही मोठा मोठा डोस टाकल्यावानी. तर तुम्ही महिन्यातनं एकदा ही स्लरी वापरू शकता. हे बेस्ट रिझल्ट आहे, कारण ह्यानं पांढऱ्या मुळ्या वाढतात. पांढऱ्या मुळ्या वाढल्या की उसाची ग्रोथ स्पीड होते. आणि त्यासोबतच तुम्ही लाकडाची राख वापरू शकता. लाकडाची राख पाण्यासोबत सोडू शकता. कसंही टाका, त्याचा काही विषय नाही. साठवून एकदम तुम्ही टाकू शकता. ही स्लरी तुम्ही ह्याला पण, कांद्याला पण वापरू शकता. काही विषय नाही. कोणत्याही पिकाला वापरा, काहीही हानिकारक नाही. आणि त्यासोबतच आता लाकडाच्या राखेबद्दल बोलत होतो. तर ह्यात काय असते मित्रांनो, पोटॅश असते. तर लाकडाच्या राखात पोटॅश असते, ते भारी असते आपल्या ऊसासाठी. तुम्हाला माहिती आहे, पोटॅश एक नंबर काम करते. तर पोटॅश तुम्ही वापरू, पोटॅश आणि काम करते, तर तुम्ही वापरू शकता. आता तिसरा विषय काय मित्रांनो, तर तुम्हाला रसायन खतं, औषधं किती होतील तेवढं कमी करायचं आहे. कारण का तर त्यानं खर्च वाढायला आहे, तुम्हाला हे माहीतच आहे. काय, तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केला तर असंच नवीन नवीन अपडेट मी तुम्हाला देत राहतो. आणि आता विषयाला कोणत्या गोष्टीवर काळजी घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्हाला पाणी होईल तेवढं कमी पाजायचं. जास्ती ओव्हरलोड पाणी पाजायचं नाही, कारण ह्याचा काम करणार नाही. जास्त पाणी पाजलं तर सगळं रानातलं धुवून जाते. म्हणजे जे लागणारे जीवामृत असतात ते सगळं धुवून जाते रानातलं. तर ही जी पण तुम्हाला काळजी घ्यायची. तर एवढाच आमचा टॉपिक होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत राहतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.